तर गणेशोत्सवामुळे सध्या सगळीकडे आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आहे। परंतु संभाजीनगरमध्ये गणेशोत्सवाच्या कार्यक्रमादरम्यान राजकीय मंडळींमध्ये मान अपमानाचं राजकारण पाहायला मिळालं। संस्थान गणपतीच्या कार्यक्रमामध्ये खासदार संदीपान भुमरे आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यात स्टेजवरच हमरीतुमरी झाल्याचं पाहायला मिळालं। दैवत संस्थान गणपतीच्या दारातच वादाचा श्री गणेशा झाला। याला निमित्त ठरलं प्रोटोकॉलचा मुद्दा। या सर्व प्रकाराची सुरुवात झाली ती खासदार संदीपान भुमरे स्टेजवर दाखल झाल्यापासून। भुमरेंचं आगमन होताच मंचावरील भाजपचे खासदार डॉक्टर भागवत कराड, मंत्री अतुल सावेंसह नेते उभे राहिले। मात्र माजी खासदार चंद्रकांत खैरे काही उभे राहिले नाही। त्यामुळे भुमरेंनी चंद्रकांत खैरेंकडे कानाडोळा करत सर्वांशी हस्तांदोलन केलं। हे दोन्ही आजी माजी खासदार शेजारी शेजारी बसले खरे, मात्र दोघांची तोंड विरुद्ध दिशेला होती। मग सुरू झाला स्वागत समारोह। या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा होती ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी महापौर तथा संस्थान गणपती मंदिराचे विश्वस्त नंदकुमार घोडेलेंकडे। घोडेले यांनी खासदार संदीपान भुमरे यांच्याऐवजी आधी माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचं नाव सत्कारासाठी उच्चारलं आणि वादाला तोंड फोडलं। यावेळी संदीपान भुमरे आणि चंद्रकांत खैरेंमध्ये तूतू मैमै रंगली। ठिकाणी करायचा नाही। सार्वजनिक कार्यक्रम आहे, गणेशोत्सवाचा कार्यक्रम आहे। अखेर नंदकुमार घोडेले यांनी मध्यस्थी करत माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचा सत्कार न करता अगोदर खासदार संदीपान भुमरे यांचा सत्कार केला आणि तात्पुरता का होईना वादावर पडदा पडला। पक्षाचा कार्यक्रम नाही, हा गणेश भक्ताचा कार्यक्रम आहे आणि गणेश भक्ताचा कार्यक्रम असल्यामुळे कोणी कोणाचा इथं प्रोटोकॉलचा विषय नाही। आपण सगळे गणेश भक्त आहे, पक्षाच्या ठिकाणी प्रोटोकॉल असतो, इथं प्रोटोकॉलचा काही प्रोटोकॉल पाळा असं बोलत होता ना। काय प्रोटोकॉल? नाही, मला काय म्हणायचं त्यांना अजून बी कळा ना आपण माझी झालो म्हणून मी तरी काय करू। त्यांना लक्षातच आहे ना काय गणपतीमध्ये प्रोटोकॉल नसतो, हे धार्मिक काम आहे, धार्मिक काम आहे, सरकारी कामाचं प्रोटोकॉल होतं। सरकारी काम नाही, काही प्रोटोकॉल काहीतरी आपलं बोलायचं, काहीतरी समजलं जरा। विशेष म्हणजे नंदकुमार घोडेलेंनी चंद्रकांत खैरेंचं नाव आधी उच्चारण्याची चूक दोनदा केली। मंत्री अतुल सावे यांच्या आधीही खैरेंचंच नाव घेतलं, मात्र सावेंनी रागराग न करता नंदकुमार घोडेलेंची फिरकी घेतली। शिवसेना नेते आदरणीय चंद्रकांत खैरे साहेब यांचं अतुलजी सावे साहेब, सन्माननीय मंत्री महोदय, महाराष्ट्र राज्य मी असा कधी भेदभाव करणार नाही। जरी खैरे साहेब माझ्या जवळचे असले तर शिवसेनेचे नेते म्हणून माझ्या जवळचे आहेत। इतरांचंही 4 वेळेस नाव घेतलं मी, माझीच कॅसेट मी तपासून घेईल, रेकॉर्डिंग तपासून घेईल, तसं काही होण्याचा माझा उद्देश नाही। आणि खैरे साहेबांचं माझं नातं आहे, सगळ्यांना माहीत आहे। एक ते शिवसेनेचे एकनिष्ठ नेते म्हणून मी, त्यांचा एकनिष्ठ शिवसैनिक म्हणून मी त्यांच्यासोबत। हा सर्व ड्रामा बघून उपस्थित नेत्यांनी आस्वाद घेतला नसता तरच नवल। खासदार डॉक्टर भागवत कराडांनी आपल्या शैलीत खासदार संदीपान भुमरेंसह खैरेंना शाब्दिक टोले लगावले। आपल्या सर्वांसाठी 10 दिवस हे अत्यंत महत्वाचे आहेत। फक्त मी सद्बुद्धी देवो आमच्या सर्व राजकीय नेत्यांना, त्याच्यामध्ये कुठलेही राजकारण न करता। मग मंचावर एंट्री झाली विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची। दानवेंनी मंचावर येताच भाजपचे मंत्री अतुल सावे, खासदार भागवत कराड, खासदार संदीपान भुमरे यांच्याशी हस्तांदोलन केलं। मात्र आपल्याच पक्षाच्या खैरेंकडे कानाडोळा केला।
मला असं वाटतं आपण गणेशोत्सवात आहोत, इथं सगळे गणेश भक्त आहेत. मान अपमान कोणाचा इथं करण्याचा मला वाटतं या मंडळाचा उद्देश नसतो, परंतु ज्याचं जे आहे त्याचा मान सन्मान झाला पाहिजे हे तर कबूल केलंच पाहिजे. मला वाटतं इथं राजकारण करण्याची जागा नाही. लोकसभा निवडणुकीत संदीपान भुमरेंकडून झालेला पराभव चंद्रकांत खैरेंच्या चांगलाच जिव्हारी लागला. त्यामुळे दोन्ही नेते संधी मिळेल तेव्हा एकमेकांवर टीका करत असतात. परंतु आता देवाच्या दारातही वाद घालायचे नसतात याचं भानही दोन्ही नेत्यांना राहिलं नाही. त्यामुळे बुद्धीची देवता गणराया या नेत्यांना बुद्धी देवो हीच अपेक्षा. सचिन जिरे, पुढारी न्यूज, संभाजीनगर.